नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि एकदा परत तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत सूट कमिशन दलाली या प्रकरणावरील अत्यंत महत्त्वाची उदाहरणे, जे तुम्हाला मागील वर्षी म्हणजे 2024च्या परीक्षेत विचारण्यात आलेले जे काही अंकगणिताचे प्रश्न आहे अशा प्रश्नांचा सराव आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी ग्रीशा करिअर्स या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल, याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील। चला मित्रांनो, उशीर न करता बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला। आता प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला मुंबई चालक 2024च्या परीक्षेत विचारण्यात आलेला हा अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत सोपी देखील प्रश्न आहे। प्रश्न असा आहे की एका दूरदर्शन संचाची म्हणजे टीव्हीची एका दूरदर्शन संचाची दर्शनी किंमत आहे 47,500। ठीक आहे, दर्शनी किंमत म्हणजे MRP एका टीव्हीची किंवा दूरदर्शन संचाची किंमत आहे 47,500। 47,500 रुपये एका टीव्हीची किंमत आहे आणि विक्रीची किंमत आहे 43,700। विक्रीची किंमत 43,700 रुपये आहे। ही आहे MRP म्हणजे दर्शनी किंमत आणि ही आहे विक्री किंमत। ठीक आहे, विक्री किंमतवर सूट देण्यात आली आहे। विक्री किंमत आहे 43,700, तर शेकडा सूट काढा। सूट किती मिळाली आहे ते तुम्हाला काढायचं आहे। सुरुवातीला सूट रुपयामध्ये किती मिळाली ते काढून घ्या। हा शून्य जसा तसा शून्य, इथे झाले 15, 15तून 7 गेले 8, मग इथे राहिले 6, 6तून 3 गेले 3 आणि इथे 0 म्हणजेच 3,800 रुपयाची काय मिळाली, सूट मिळाली। पण तुम्हाला ही 3,800 रुपयाची सूट शेकडेवारीमध्ये काढायची आहे। मग शेकडेवारीमध्ये काढण्यासाठी मित्रा 3,800 रुपयाची सूट कशावर मिळाली, दर्शनी किंमतवर। दर्शनी किंमत किती आहे 47,500। ठीक आहे, दर्शनी किंमतवर MRP वर 3,800 रुपयाची सूट, तर शेकडा सूट किती म्हणजे गुणिले 100। 2 शून्य या 2 शून्य सोबत कॅन्सल करा। ठीक आहे, 3,800 आणि 475 ला कोणत्या संख्येनं भाग जाते, 25 न भाग देऊन बघा। 3,800 ला जर समजा आपण 25 न भाग दिला तर 25 एक 25 उरले किती 13, 25 5 125 उरले किती 5 आणि 0, 25 दोने 50। म्हणजे समजा आपण याला जर 25 न भाग दिला तर किती येतात 152 आणि याला जर आपण 25 न भाग दिला 475 भागिले 25 म्हणजेच किती न भाग जातो रे बाबा, 25 एक 25, 25 एक 25 उरले किती 2, 2, 5 आणि 25 9, 25 8 225, 9 1 225। ठीक आहे, म्हणजेच इथे 19 न भाग गेला आणि 19 एक 19, 19 न समजा आपण याला जर भाग देतो म्हटलं तर 19 8 किती होता बघा, 19 8 8 9 72, 19 8 152 म्हणजेच इथे किती उत्तर येत आहे 8% उत्तर येत आहे। म्हणजेच 8% सूट मिळाली। किती टक्के सूट मिळाली आहे, 8% सूट मिळाली। म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा। 4,000 म्हणजे 47,500 रुपयावर सूट कितीची आहे, 3,800 रुपयाची सूट। 3,800 रुपयाची सूट तुला शेकड्यामध्ये काढायची आहे, तर शेकडा सूट किती रे मित्रा 8%। पर्याय क्रमांक दुसरा। हा होता आपला प्रश्न क्रमांक पहिला, अतिशय सोपा प्रश्न। मुंबई चालक 2024च्या परीक्षेत हा प्रश्न तुला विचारण्यात आलेला आहे। तुला प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आहे आणि व्यवस्थितपणे कॅल्क्युलेशन करून त्याचं उत्तर काढायचं आहे। उत्तर येत आहे आपलं 8%। तर हा होता मित्र आपला प्रश्न क्रमांक पहिला। नंतरचा प्रश्न बघा, प्रश्न दुसरा। आता हा सुद्धा प्रश्न मुंबई चालक 2024च्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे।
एक शेतकऱ्याने 9,200 किमतीचा माल अडत्या मार्फत म्हणजे दलाला मार्फत विकला, त्याला 2% अडत द्यावी लागली, 2% दलाली द्यावी लागली, त्या अडत्याला किती रक्कम मिळाली? अतिशय सोपा प्रश्न बघ. 9,200 9,200 रुपयाचा शेतमाल, यावर 2% दलाली म्हणजे 2% म्हणजे 2/100, 2 शून्य याच्यासोबत कॅन्सल. 92 दुने किती होतात? 2 दुने 4 आणि 9 दुने 18, 92 दुने 184 रुपये अडत्याला अडत द्यावं लागली, म्हणजेच पर्याय क्रमांक चौथा. अतिशय सोपा प्रश्न. अशा प्रकारचे सोपी प्रश्न तुला परीक्षेमध्ये विचारण्यात येतात, परंतु तुला व्यवस्थित याचा सराव करणे आहे. कारण की वेळेवर जेव्हा आपण परीक्षेला जातो तेव्हा वेळेवर नेमके अशा प्रकारचे सोपी उदाहरणे सुद्धा आपल्याला आठवत नाही. त्याच्यासाठी तुला जास्तीत जास्त उदाहरणाची प्रॅक्टिस करणे आहे आणि प्रश्न पाहता क्षणी गडबड न करता तुला तो प्रश्न सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. तर हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा मित्रा. नंतरचा प्रश्न बघ. प्रश्न तिसरा, पालघर पोलीस 2024च्या परीक्षेत हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असा आहे, नीट समजून घ्यायचा आहे. दुधाचा भाव 15 रुपये लिटर असताना, म्हणजे दुधाचा भाव 15 रुपये लिटर आहे, तर दुधाचा भाव 15 रुपये लिटर असताना रोज 400 मिलीलिटर दूध घेतले. ठीक आहे. एका व्यक्तीने किंवा एका फॅमिलीने रोज किती दूध घेतले आहे? 400 मिली दूध घेतले आहे. 400 मिली दूध घेतले. आता 400 मिली दूध म्हणजे याला मिलीचं कन्व्हर्शन लिटर मध्ये करायचं आहे. 400 मिली भागेला 1000 मिली. ठीक आहे. 1 लिटर म्हणजे 1000 मिली. 2 शून्य, या 2 शून्य सोबत कॅन्सल. 4/10 म्हणजेच 1 शून्य आहे, 1 नंतर पॉईंट द्यायचा, म्हणजेच हे झालं लिटर मध्ये 0.4 लिटर. ठीक आहे. 400 ml म्हणजे 0.4 लिटर. तर संपूर्ण जुलै महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होईल? पूर्ण जुलै महिन्यामध्ये. आता जुलै महिन्यामध्ये किती दिवस असतात ते तुला माहीत असणं गरजेचं आहे. जुलैमध्ये 31 दिवस असतात. किती दिवस असतात? 31 दिवस. त्याच्यानंतर दुधाचा भाव किती आहे? 15 रुपये लिटर. आणि दररोज दूध किती घेतलं आहे? 0.4 लिटर. ठीक आहे. ही किंमत लिटरमध्ये असल्यामुळे याचं कन्व्हर्शन सुद्धा तुला लिटरमध्येच करावं लागतील. 15 चोक 60, 31/60 किंवा 31/6 कर. 6 एक 6, 6 18, म्हणजेच इथे किती येत आहे? 186 रुपये येत आहे. पूर्ण जुलै महिन्याचं बिल किती येईल? 186 रुपये, म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा. अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रा. 31 गुणिले 15 गुणिले 0.4 कर, तुला 186 रुपये पर्याय क्रमांक तिसरा मिळतील. तर अशा प्रकारे हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा. अतिशय सोपा प्रश्न आहे. अभ्यास कर, नीटपणे अभ्यास कर. येणारी पोलीस भरतीमध्ये तुला नक्कीच यश मिळेल. तू जर जिद्द कायम ठेवली, तू जर सातत्याने प्रयत्न करत राहिला, तर साहजिकच आहे यश तुझ्यापासून फार दूर राहणार नाही. हा होता रे मित्र आपला प्रश्न क्रमांक तिसरा. नंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक चौथा. एक दुकानदाराने एक टेबल 4,700 रुपयाला विकला. विक्री किंमत 4,700 रुपये. एक दुकानदाराने एक टेबल 4,700 रुपयाला विकला. जर टेबलाची दर्शनी किंमत 5,900 असेल, दर्शनी किंमत म्हणजे MRP किती? 5,900 रुपये. तर तुला विचारला आहे ग्राहकाला किती टक्के सूट मिळाली.
हा प्रश्न सुद्धा नवी मुंबई पोलीस 2024च्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. मग बघ, दर्शनी किंमत आहे 5,900 आणि विक्री किंमत आहे 4,700 रुपये. म्हणजेच सूट किती मिळाली बघ, सूट मिळाली आहे 1,200 रुपयाची. सूट किती? सूट मिळाली 1,200 रुपयाची. मग 1,200 रुपयाची सूट मिळाली. कशावर मिळाली? दर्शनी किंमतवर. दर्शनी किंमत आहे 5,900. तर शेकडा सूट किती, असा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मग बघ, 2 शून्य या 2 शून्य सोबत कॅन्सल आणि 1,200 भागिले 59. 1,200 भागिले 59 केल्यास 59 दोन्ही 118 उरले 2 शून्य. ठीक आहे, 59 शून्य शून्य परत 59 म्हणजेच तुझं समथिंग, तुझं आन्सर येत आहे 20.33. मी जर याला व्यवस्थित भाग दिला, व्यवस्थित भाग द्यायचा आहे, उत्तर येणार आहे तुमचं 20.33%. आणि 20.33% म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला. मी इथे भागाकाराची प्रोसेस स्किप करता, तुला व्यवस्थित पॉईंटमध्ये उत्तर काढायचं आहे. 59नी याच्या 200ला भाग द्यायचा आहे, व्यवस्थित त्याचं उत्तर काढायचं आहे. उत्तर येईल तुझं 20.33 म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला. अशा प्रकारे हा होता आपला प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 5. आता हा प्रश्न मुंबई लोहमार्ग पोलीस 2024च्या परीक्षेत विचारण्यात आला. एक टेबलाची छापील किंमत आहे 7,500. एक टेबलाची छापील किंमत 7,500 व दुकानदारास त्या छापील किंमतीवर 12% सूट देतो. 12% सूट देत आहे म्हणजेच 100 मधून 12 काढून टाकायचे, राहिले किती? 88. आणि 88% म्हणजेच 88 भागिले 100. 2 शून्य याच्यासोबत कॅन्सल करा. 75 गुणिले 88 करा आणि 75 गुणिले 88 तुम्ही केल्यास तुम्हाला मिळते 6,600. 88 गुणिले 75 केल्यास किती मिळतात? 6,600. आणि 6,600 म्हणजेच पर्याय क्रमांक 3. अतिशय सोपा प्रश्न आहे. अशाच प्रकारे मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये सूट कमिशन दलाली या प्रकरणावरील अत्यंत महत्त्वाचे आणि मोजके काही उदाहरणे बघितले, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे राहतील. हा आपला व्हिडिओ क्रमांक 2 होता. आपण व्हिडिओ क्रमांक 3मध्ये सुद्धा आणखी अशाच प्रकारचे काही व्हिडिओ बघणार आहोत. तोपर्यंत व्यवस्थित अभ्यास करा, व्यवस्थित प्रॅक्टिस करा. येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल ही माझी ईश्वर चरणी प्रार्थना. भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.